तर नमस्कार मंडळी. तर आज माझा होता 6 पेपरपैकी पहिला पेपर. तो म्हणजे पहिला असल्या कारणाने माझी जरा आज जास्त धावपळ झाली. पण धावपळीला म्हटलं तू साईडला राहा आणि मला निघू दे. मग मी निघाले ते म्हणजे आपल्या सूरज भाऊंच्या गाडीवरती. आता गाडीवर निघाले पण धूळ प्रमाणापेक्षा बेकार होती. मग डायरेक्ट पोहोचले ते म्हणजे सिन्नरमध्ये. आता सिन्नरमध्ये माझा पेपर होता फुले कॉलेजला. आता तिथून मी डायरेक्ट कल्टी आणणार होती कॉलेजला. पण कॉलेजच्या पहिले म्हटलं आपण जरासं काकांना भेटूया. माझं डेलीचं असतं सिन्नरला आलं की मी काकांना भेटतेच. अशी बऱ्याचशाच जणांना भेटते. त्यापैकी काकांना पण भेटले आणि तिथून म्हटलं पेन घ्यावा. पण पेन घ्यायला गेले आणि त्यांनी 100 रुपये सुट्टे नसल्याचं कारण देऊन मला तिथून हकललं. नंतर म्हटलं आता घरून तर पोटाला काही खाल्लं नव्हतं. म्हटलं इथं येऊन तरी खावंच लागल. म्हणून मस्तपैकी एक वडा घेतला आणि वडा खाल्ला आणि डायरेक्ट म्हटलं आता पेपरला जावं. पण त्याच्या पहिले आठवलं ते म्हणजे आपल्याकडे पेनच नाही. म्हणून मी सिन्नरमधले आले सागर बुक डेपोमध्ये. आता इथं आल्यानंतर एक पेन घेतला आणि तिथून कल्टी हल्ली डायरेक्ट पेपरला. पण कॉलेजच्या पुढे येऊन बघितलं तर एवढ्या साऱ्या गाड्या होत्या. म्हटलं पेपर साईडला राहून द्यावा आणि एखादी गाडी याच्यातनं उचलावा. पण तेवढी डेअरिंग माझ्यात नव्हती. म्हणून मी पेपर दिला आणि पेपर अक्षरशः तुम्हाला सांगते दरवाज्यातून आला आणि दरवाज्यातूनच गेला. त्याच्यानंतर म्हटलं आता सगळंच झालं पण जीवाला थंडगारपणा देण्यासाठी काहीतरी आपण थंड पिऊया म्हणून ज्यूस पिला आणि तिथून डायरेक्ट कल्टी हाणली ती म्हणजे बसमध्ये. आता बसचा प्रवास हा माझा एकदम भयंकर असा होता जे की तुम्हाला दाखवण्या इतका पण नव्हता. त्याच्यामुळे आजच्यासाठी एवढंच. भेटू, बाय.